नमस्कार, पुष्पाज रेसिपीमध्ये इथे आज आपण फक्त एक वाटी पोह्यांपासून मस्त असा एक नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहे, अर्धी वाटी रवा, त्याचबरोबर एक पाव वाटी बेसन पीठ, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण, एक आल्याचा तुकडा, त्याचबरोबर एक चमचा साखर घातलेली आहे. चवीनुसार मीठ घातलं, त्यानंतर अर्धी वाटी दही यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून याची अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे तेल, त्यानंतर अर्धा चमचा सिट्रिक ॲसिड, अर्धा चमचा बेकिंग सोडा घातला आणि 5 मिनिटाला मिक्स करून घेतलं आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवलं. त्यानंतर ताटाला तेल लावून अशा पद्धतीने हे मिश्रण त्यावरती सेट करून घेतलं आणि वरनं थोडंसं लाल तिखट घातलं आणि त्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने 15 ते 20 मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे. त्यानंतर याला मुलांच्या आवडीचा एक शेप म्हणून मी पिझ्झा स्लाईसमध्ये कट करून घेतला आणि वरनं गरम गरम फोडणी यावरती घालून